नमस्कार, मी ऋषाली पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आपल्या मनूज खानदेश रेसिपीज व इंडियन कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण येथे मनुदेवी ग्रंथाचा 16वा अध्याय बघणार आहोत। या आधीचेही अध्याय मी अपलोड केलेले आहेत, ते जर तुम्ही बघितलेले नसतील तर नक्की बघा व असेच पुढील व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या अध्यायाला सुरुवात करूया। अध्याय 16वा मनुमाता श्री महालक्ष्मीचे स्वरूप। ओम श्रीं क्लीं ओम धनदं धनदेहि मामं। ओम धनदाय नमस्तुभ्यं विधि पद्माधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादे धनधान्यदि संपदा। श्री गणेशाय नमः। मागील अध्यायात संतोषी माता वृत्तांत श्रोतियांशी घडविला दृष्टांत, कवण्यापरी परिसला तेची ऐकविले। या अध्यायाचे कथन करविती मातेशी स्मरून महात्मतीचे गाऊन आनंद द्विगुणित करावा। श्री गणेशाय नमः। हे सर्व साक्षी मनुदेवते, विविध रूप तू भक्ताते, करवी रही तू वसते ते तुझे रूप। नजरेत भरी खूप भक्तांना देई हुरूप, तिचेच स्तवन या अध्यायी वैभव लक्ष्मी करविसी। कोणी पूजे गुरुवारी कोणी शुक्रवारी, गुरुवारचे स्तवन असे या अध्यायी। नमोस्तुते महामाये श्रीपीठे सूरपूजिते, शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोल्हासूर भयंकरी, कुमारी ब्राह्मी वैष्णवी महालक्ष्मी नमोस्तुते। तू दुःखाचे करते हरण, भक्तांचे करते रक्षण, निर्धनाशी करशी सदन तुझे करिता स्तवन। तसेची नमितो गुरुराया, श्रद्धेने पडितो पाया, दुःख दैन्य माझे जाया, आशीर्वाद मागतो। असो ती करवीर निवासिनी, त्रैलोक्याची स्वामिनी, सर्व विश्वाची पोषणी वैभव लक्ष्मी नमोस्तुते। मातेचे रूपे अनेक, छाया शक्ती वृत्तिक, तृष्णाक्षांती जातिक, तैसेची लज्जा शांती श्रद्धा ही। कांती वृत्ती दया अधिष्ठात्री लक्ष्मी माया, सर्वांची तू आदी माया श्री महालक्ष्मी नमोस्तुते। कैलासावर म्हणती पार्वती, क्षीर समुद्रे सिंधू नामे पूजिती, महालक्ष्मी नामे स्वर्गी विलासती, भूलोकी लक्ष्मी माता प्रार्थिती। ब्रह्मलोकी सावित्री तू, गोलोकी चिरधिकात्री तू, चंदनवनाची चंद्रा तू, म्हणती चंपकवनी गिरिजा। वृंदावनी रासेश्वरी, पद्माती पद्माश्वरी, मालतीवनी मालती सुशोभरी, कुंदवनी कुंददंती सुंदरी, केतकीवनी सुशीला, कंदभवनी कंदममाला, राजप्रसादी राजलक्ष्मीला, गृहलक्ष्मी शोभेशी घराला। त्रैलोक्याची ही स्वामिनी, वर्णितो आता तिची कहाणी, सावध व्हावे श्रोत्यांनी करुणी मातेशी नमन। द्वापर युगात भारतभूमीत सौराष्ट्र प्रांतात घडली एक नवल कथा। तेथील बदश्रवा राजाला, पराक्रमी त्या वीर पुरुषाला, वेदशास्त्रे पुराणे अवगत त्याला, सूरजचंद्रिका देखणी त्याची। त्या राजा राणीला 8 पुत्र भाग्याला, पैकी कन्या श्यामबाला, वैभव वसे चोहीकडे। मातेची त्यांच्यावरती कृपा, धनधान्य समृद्धी पैका, श्रोते हो ऐका माता जाई त्यांच्याकडे। मनी करी विचार, राजाला देईन सारे सार, जनतेला त्याचा फायदा फार, वृद्ध रूपे जावयाशी निघाली। वृद्ध ब्राह्मणीचे ते रूप, परंतु तेजस्वी सुंदर स्वरूप। दासीने तनिक ओळखले ब्रह्मरूप, मातेशी विचारती झाली। माते कोण तू कुठे राहते, थांब तुला सर्व काही सांगते। कमळा नाव माझे ते, पती माझे भुवनेश, द्वारका नगरी राहते। आता तुला ऐकविते, कथा तुझ्या राणीची सांगते। दरिद्री वैश्याची ती पत्नी पूर्वजन्मी ते, सुखाचा नवता तो संसार, सोडिले तिने घरदार, राणी वनी वेडे पिसे फिरणार, पाहून ते मम हृदय दया आली। लक्ष्मी व्रताने दुःख पडती, जर का ते व्रत तू करीशी, पूजा अर्चा करावी कशी इत्यंभूत वर्णिले। सांगितले तैसेची केले, तिचे दुःख दारिद्र्य संपले, घर सुख समृद्धीने भरले, जीवनी अमृतधारा वाहिल्या। त्या राणीचा हा पुनर्जन्म, व्रतरहित हा जन्म,
आठवण करून देण्यासाठी मुद्दाम पारायण केले. दासीला आनंद झाला फार, मातेला करी नमस्कार. सांग पूजेचा प्रकार, ऐकून ते राणीकडे गेले. परिराणीला गर्व फार, संपत्तीने चढला उन्मदनाचा जोर. कोण हे दरिद्री भिकारी थेर, वृद्धेची करी हे टाळणी. पाहुनी राणीचा उद्धटपणा, मातेच्या आले मना. जावे आपल्या स्वस्थाना, चिंतोनी निघाली. रस्त्यात भेटली श्यामबाला, झालेला इतिहास सांगितला. राजकन्येला पश्चाताप झाला, क्षमा मागती झाली. मातेचे हृदय महान, श्यामबालेचे अंतःकरण जाणून. लक्ष्मीव्रताचे महत्त्व सांगून आशीर्वाद देती झाली. महिना मार्गशीर्ष असे गुरुवार, पूजा अर्चा सर्व सोपस्कार. त्याने झाला चमत्कार, वर लाभे राजपुत्र मालधर. मात्र राजा राणीवर झाली अवकृपा, लोपला वैभव आणि पैका. दारिद्र्य आणि अनान्न दशा, उतणे मातणे वाईटाची. राणी सुचवे राजास, जावे भेटण्या जावयास. सत्य सांगावे त्यास, होईल सहाय्यभूत आपणाला. राजाला म्हणणे पटले, त्याप्रमाणे त्याने केले. श्यामबाला नगरी येता झाले, तळ्याकाठी विश्रांती करता थांबला. श्यामबालेच्या दासी तेथे असती, भद्रश्रवाचे राजलक्षण जाणती. भद्रश्रवा सर्व हकीकत त्यांना ऐकविती. दासी श्यामबालेला कळवित्या झाल्या. श्यामबालेने आदेश केले, थाटामाटाने आणावे पित्याला. गृही मिष्टांनी पाहुणचार केला, द्रव्य देऊनी परत पाठविले. द्रव्य भरले होते हंड्यात, परी कोळसे निघती त्यात. आश्चर्य नसे ह्या चमत्कारात, मातेची होता अवकृपा घडे ऐसेची. काही दिवसानंतर मार्गशीर्ष चौथा गुरुवार, सूरजचंद्रिका श्यामबालेकडे जाती झाली. श्यामबालेने आईकडूनही व्रत करविले. व्रताचा महिमा काय वर्णावा, राणीला पूर्वीच्या वैभवाचा मिळाला ठेवा. धनधान्य संपत्ती मावा, आनंदी आनंद झाला. श्यामबाला घरी आली असता, राणीच्या मनात तिच्याविषयी राग होता. श्यामबाला जेव्हा निघे परतता, राणीने रिक्त हस्ते परतविले. परी त्या श्यामबालेला मातेचा राग नाही आला. आनंद माने मनाला, निघाली स्वगृही. पती पुसे पत्नीला, गेला होता माहेराला. काय मोहरा आणला, मोहरा नव्हे राज्यसार आणले. वदली श्यामबाला, राजाला प्रश्न पडला, काही न उमगे त्याला. राणीने स्वयंपाक अळणी केला. परी ताटात थोडे मीठ ठेवती झाली. राजा भोजन करीती, अळणी जेवण घेती. खाण्या कष्ट ते होती, मीठ मिळवती रुची वाढे. तेव्हा श्यामबाला वदे राजाला, माहेरहून हाची मोहरा आणला. राजाला सुरत गवसला, आनंदे भोजन आटोपती. असे हे लक्ष्मीव्रत गुरुवारचे, श्रद्धेने करण्याचे. दुःख दारिद्र्य संकटाचे नाश करवी. व्रताची पूजा कशी करावी, श्रोत हो शांतचित्ते ऐकावी. सबुरी श्रद्धा असावी, हीच विनंती भक्तांना. मार्गशीर्ष महिन्यात आचरावे हे व्रत, हाची माना संकेत सर्व भक्तांना. त्या महिन्यात प्रत्येक गुरुवारी मातेची पूजा अर्चा करावी. नेमस्त व व्रतस्थ असावे. गृहे आनंद असावा. तांब्याच्या तांब्यात जल भरावे त्यात. पैसा सुपारी दुर्वांसहित, गंधाची 5 पोटे लावावीत. नंतर जमीन पुसुनी, पाटाची करावी मांडणी. तांदूळ त्यावर पसरोनी, तांब्याचे स्थान पक्के करावे. रांगोळीने वाढवावी शोभा, पानांचे तोरण लावणी त्या भागा. नानाविध पुष्पांनी सजवावी पूजा, आनंद द्विगुणित होतो. वडीलधाऱ्यांचे करावे नमन, मातेच्या फोटोस ठेवून एकाग्र होऊन आराधना करावी. मातेशी करुनी आवाहन, साक्षात तिचे होई दर्शन. रूप तिचे न्याहाळून आशीर्वादाची करावी याचना. नंतर करावी सर्व पूजा, वस्त्रालंकार पुष्प अर्घ अर्पावे पुष्पराजा. त्यानंतर धूपदीप नैवेद्य देवीस करावे. ओम श्री लक्ष्मी देवे नमः. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम श्री नमः हे मंत्र जपावे. त्यानंतर आरती, प्रार्थना मंत्र, पुष्पांजली. माऊलीस सांगावी इच्छा आपुली, माऊली तर सगळ्यांचीच सावली.
कृपा होता जीवन सुखी होई. कमळासने सूर पूजिते, शंख चक्र गदा हस्ते. महामाये जगतमाते, लक्ष्मी देवे नमोस्तुते. त्या दिवशी करावा उपवास, सायंकाळी घालुनी गोग्रास. करुनी साष्टांग नमस्कार मातेस, मिष्टान्न सेवन करावे. शुक्रवारी कलश जल टाकावे नदीत, पुष्पदुर्वा निर्माल्यासहित. पूजेच्या ठिकाणी करुणी प्रणिपात, हळद कुंकू वहावे. असा या व्रताचा महिमा, नित्य नेमे आराधना. भक्तांशी मिळे सुख समाधाना, यात शंका नसावी. मनुमाता व लक्ष्मी वाता, दोघेही एकच असता. भक्ती एकाची करिता, फलप्राप्ती सारखीही समजावी. इति श्री सूरसभरित महालक्ष्मी मार्गशीर्ष गुरुवारचे हे महात्म्य. भालचंद्र जोशी रचित 16वा अध्याय गोडहा. श्री मनुदेवी कुलस्वामिनी चरणपर्णमस्तु. श्री जगदंबा पर्णमस्तु.